नमस्कार मंडळी, मी डेली व्हिडिओसाठी जो मेकअप करते आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे कारण मी इकडे थोडा टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहेत आणि प्रोडक्ट कोणते वापरते ते देखील सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिल्यांदा मॉइश्चरायझर लावायचं असतं. मी निव्याचं मॉइश्चरायझर वापरते. तुम्ही डेली जे मॉइश्चरायझर वापरतात ते वापरलं तरीही चालेल, म्हणजे तुमच्या जे फेसला सूट होतो मॉइश्चरायझर ते वापरा. पण मॉइश्चरायझर नक्की वापरा, कारण मॉइश्चरायझर वापरल्यामुळे फाउंडेशन व्यवस्थित बसते, नाही तर ते केकी होते. त्यामुळे फाउंडेशनच्या अगोदर नेहमी मॉइश्चरायझर लावणे हे गरजेचंच आहे. आणि अजून एक महत्त्वाची टिप, मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना तुम्ही एक 5 मिनिटं वेट करायचं आहे, कारण ते मॉइश्चरायझर स्किनमध्ये व्यवस्थित मुरलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच फाउंडेशन लावायचं आहे. तर मी एलेगलचे 2 फाउंडेशन घेतलेले आहेत, म्हणजे एक मीडियम स्किन टोनचा आहे आणि एक थोडा डार्कचा. कारण माझा गहू कलर आहे, तर ते कोणतंच फाउंडेशन मला सूट होत नव्हतं, म्हणून मी हे 2 घेतले आणि याचा एक ड्रॉप मी मिक्स करून फाउंडेशन लावत असते. सगळ्यात महत्त्वाची टिप, फाउंडेशन खूप महत्त्वाचं असतं, कारण फाउंडेशन जर चांगलं असेल ना तर तुम्हाला जास्त मेकअप दुसरा नाही केला तरी चालतो, म्हणजे बेस एकदम छान होतोय. तर वरती कॉम्पॅक्ट आणि थोडा ब्लश लावला तरी होऊन जातं. आणि हे फाउंडेशन थोडे महाग आहेत पण हे चांगले आहेत, म्हणून मी यूज करते. खूप दिवस झाले, मला वाटतं एक 4-5 वर्ष झालं मी हेच फाउंडेशन वापरते आणि बरेच दिवस जातात पण, कारण हे थोडी जास्त क्वांटिटीमध्ये येतात आणि याची व्हॅलिडिटी पण जास्त असते. आता मी हा फाउंडेशन लावून घेते. ही स्टेप तुम्हाला फास्ट करायची आहे, कारण इथे जर फाउंडेशन सुकलं ना तर ते मर्ज नाही होत व्यवस्थित, त्यामुळे पटापट लावून घ्यायचं आहे. माझ्याकडे ब्रश देखील आहेत, पण मी ब्रशचा यूज नाही करत, हातानेच लावते, कारण डेली वापरणं, रोज रोज व्हिडिओ करते तर रोज रोज सगळं नाही वापरू शकत. तर हा इझी वे आहे माझ्यासाठी. आणि हाताने असं पसरवायचं नसतं, ॲक्च्युली ते डॅब डॅब करायचं असतं. तुम्ही व्हिडिओ बघितले असतील, पण मला हे थोडं कमी फाउंडेशनच आवडतं, जास्त फाउंडेशन नाही आवडत. आता त्याच्यानंतर मी ना फिटमीची ना ही पावडर वापरते, लूज पावडर, तर ती वरून लावते. तुमच्याकडे जे फाउंडेशन असेल ना ते वापरत असाल तुम्ही, तुम्हाला सूट होत असेल ना, तर त्याच्या अगोदर मॉइश्चरायझर नक्की लावा. आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर ना एक 5 मिनिटं तरी कमीत कमी तसंच ठेवायचं, म्हणजे ते स्किनमध्ये चांगलं मुरलं की मगच तुम्ही फाउंडेशन लावा. आता मी ही पेन्सिल वापरते आयब्रोसाठी. तर ही ब्राऊन पेन्सिल आहे. ब्लॅक आयब्रो पेन्सिल कधीच वापरायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, त्याने खूप डार्क दिसतात, अजिबात छान नाही वाटत. मी म्हणून ही ब्राऊन पेन्सिल वापरत असते. तर ही पेन्सिल ना वापरायला खूप सोपी आहे, याला ब्रश देखील आहे, तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि डार्क ब्राऊन कलरची ही पेन्सिल आहे. मला काही जणांच्या कॉमेंट्स येत होत्या की तू आयब्रो एवढे छोटे का बरं करते, तर मी आयब्रो अजिबात करत नाही. मी जन्मल्यापासून माझ्या आयब्रोज अशाच आहेत, म्हणजे एवढ्याच छोट्या आहेत. मी आयब्रो आजपर्यंत केलाच नाही आहेत, त्यामुळे मला आता हे वाढवायची गरज आहे. मला फक्त मी ना थोडं कॅस्टर ऑइल लावत असते कधी कधी, म्हणजे आठवड्यातून 2-3 वेळा आयब्रो वाढवण्यासाठी. पण मी पार्लरमध्ये जाऊन किंवा घरी कधीच आयब्रो केलेल्या नाही आहेत. आता आयब्रो सेट करून झाल्यानंतर मी काजळ लावते. काजळ मी डेली नाही लावत रोजच्या व्हिडिओसाठी, पण कधी कधी फंक्शन असेल ना तेव्हा मी काजळ नक्की लावते. तर मी हे लॅक्मेचं काजळ वापरते, हे खूप छान आहे, डार्क आहे एकदम. पण डेली काजळ वापरणं थोडं डोळ्यांना सेफ नाही आहे, म्हणून मी अजिबात लावत नाही. मी आयलायनर मात्र कंपल्सरी रोज लावते, कारण माझे डोळे खूप छोटे आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये नोटीस केलं असेल. त्याच्यामुळे मला आयलायनर लावलं की थोडेसे डोळे मोठे दिसतात, म्हणून मी नेहमी आयलायनर लावत असते. तर मी आयलायनर कोणतं वापरते हे देखील बऱ्याच जणांनी विचारलं होतं. तर मी कलर बारचं आयलायनर लावते. हे थोडं महाग आहे, मला वाटते 600 रुपयाला वगैरे असेल, 600 ते 700च्या दरम्यान. पण याची टीप छान आहे आणि एकदम नाजूक लागतं. आता मला सवय झाली आहे. मी लॅक्मेचं पण एक घेतलं होतं आयलायनर, पण हे जास्त वेळ जातो सुकायला. कलर बारचं लगेच सुकतं आणि बराच वेळ राहतं. हे लॅक्मेचं पण राहतं 4-5 तास, पण कलर बारचं ना अगदी तुम्ही मॉर्निंगला लावलं तरी संध्याकाळी 12पर्यंत तसंच्या तसं राहतं. त्यामुळे मी कलर बारचंच मोस्टली लावत असते. मी जे हे मेकअपचे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत ना ते सर्व ऑनलाईन पण आहेत, नायकावरती किंवा ॲमेझॉनवरती सगळीकडे आहेत हे प्रोडक्ट्स. मी याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नक्की देते. तुम्ही डोळ्यांमध्ये फरक पहा, किती छोटे आणि मोठे वाटतात जर आयलायनर असेल तर. आणि हे माझ्याकडे ना आय मेकअपचं ना पॅलेट आहे, पण हे मी अजिबात वापरत नाही, कारण माझे हुडेड आईज आहेत. हुडेड आईजवरती म्हणजे छोटे छोटे आईज आहेत, तर त्याच्यावरती मेकअप जास्त छान नाही दिसत, म्हणून मी आय मेकअप जास्त नाही करत. पण यामध्ये सगळंच आहे बरं का, हायलायटर देखील आहे, ब्लशसाठी तुम्ही शेड वापरू शकता आणि आय मेकअपसाठी तर बऱ्याच शेड्स आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय. आणि मला हे खूप आवडतं. हे ऑनलाईन आहे आणि हे पण 2000च्या आसपास आहे मला वाटते, पण यामध्ये बरंच आहे. तर मी हे सगळे प्रोडक्ट्स घेतले कधी, तर मी मेकअपचा कोर्स केलेला आहे, ते कधीतरी व्हिडिओमध्ये शेअर करेल. त्यामुळे माझ्याकडे सगळे प्रोडक्ट्स आहेत. मी मेकअपचे ऑर्डर देखील
घेत होते सुरुवातीला. मी माझी स्टोरी कधीतरी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. आता ह्यामध्ये छोटे छोटे ब्रशेस खूप आहेत, हायलायटर लावण्यासाठी, आईचा मेकअप करण्यासाठी. पण हा ब्लशचा जो ब्रश आहे ना, तो माझा सगळ्यात जास्त यूज होतो. बाकीचे ब्रश जास्त यूज नाही होत. मी जेव्हा मेकअपची ऑर्डर घ्यायची ना, तेव्हा खूप यूज व्हायचा. लिपस्टिकसाठी पण छोटा ब्रश आहे, बरेच ब्रश आहेत, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय. आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते, फाउंडेशन नेहमी ब्रशनी किंवा ब्लेंडरनीच लावायचं असतं, पण मी अजिबात लावत नाही. कारण माझ्या चेहऱ्यावरती जास्त फाउंडेशन अजिबात छान दिसत नाही. मी एकदम थोडंसं फाउंडेशन लावते, तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहिलं असेल. आता ब्लश लावून घ्यायचं आहे वरती. हे बघा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी, अशा प्रकारे ब्लश लावून घ्यायचा. दोन्ही गालाच्या वरती थोड्या साईडला ना ब्लश लावायचा आणि नाकावरती थोडं लावायचं. खूप छान दिसतं हे. मी अगोदर अजिबात लावत नव्हते, पण जेव्हापासून मेकअप शिकले ना, तेव्हापासून नेहमी लावते, त्यामुळे छान वाटतो चेहरा. हे बघा, आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. ब्लश लावून झाल्यानंतर मी लिपस्टिक लावते. लिप लायनर नेहमी लावायचं, मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं. त्याच्यामुळे लुक छान होतो लिपस्टिकचा आपला, त्यामुळे नेहमी लावायचं. आता लिप लायनर लावून मी रेड कलरची लिपस्टिक लावते, ते मी लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. पण तुम्हाला इकडे पण एक ट्रिक सांगते की तुम्ही लिप लायनर लावलं ना, मधल्या साईडला ना लिप बाम लावून घ्यायचं. मी निव्याचं लिप बाम लावते, तुम्ही कोणतंही लिप बाम लावू शकता. पण लिप बाम लावलं ना तुम्ही, तर खूप छान मॉइश्चराइज लिप्स राहतात बराच वेळ. तुम्ही सुरुवातीला देखील लावू शकता, पण मी फक्त मधल्या साईडला जास्त लावते, कारण मग आपलं ना लायनर असतं ना, म्हणजे लिप लायनर असतं ना, ते पसरत नाही. म्हणून मी फक्त मधल्या साईडलाच ना लिप बाम लावत असते. यामुळे ना दिवसभर आपली लिपस्टिक मॉइश्चराइज दिसते, अजिबात क्रॅक्स नाहीत येत आणि एकदम छान दिसतं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. आणि मी रोज डेली ना ती ड्राय लिपस्टिक असते ना, नॉन ट्रान्सफर लिपस्टिक, ती नाही लावत. जसे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं, फक्त मी लिप लायनर आणि ही लिपस्टिक लावत असते. सर्वात शेवटी ना हायलायटर लावते मी. वेट अँड वाईल्डचं हायलायटर वापरते डेलीसाठी. हे पिगमेंटेशन याचं खूप छान आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय. हे बघा, मी हातावरती लावून दाखवते. माझ्या आय पॅलेटमध्ये पण आहे हायलायटर, पण मी तिकडचे जास्त यूज नाही करत, तसेच ठेवलेलं आहे. आणि हे हायलायटर मी डेली वापरते. तर आपण जिथे ब्लश लावलेला असतो ना गालावरती, त्याच्यावरती हायलायटर लावायचं, आपल्या आयब्रोच्या खाली आणि कपाळावरती, हे दोन्ही साईडला लावायचं आहे. आणि नंतर नाकावरती देखील लावायचं आहे आणि लिपस्टिकच्या वरती, वरच्या लिप्सच्या तिथे देखील लावते मी आणि खाली तिथे देखील लावत असते, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय. तर इकडे हायलायटर लावलं ना, एकदम चेहरा छान दिसतो आणि सगळीकडेच लावते मी, आता जिथे जिथे तुम्हाला सांगितलं तिथे. हा मेकअप लुक ना मी गुढीपाडव्याच्या दिवशी शूट केला होता, सकाळी उठून 4 वाजता. आणि त्याच्यानंतर मग मी गुढीपाडव्याचा शूट केला होता. आणि त्या दिवशी मी ही टिकली लावून बघितली, पण मला अजिबात छान नाही वाटली. म्हणजे चंद्रकोर काय माहिती छान नव्हती दिसत, म्हणून मी परत काढली आणि मग राऊंडच टिकली माझी डेली जी लावते ना ती लावली. तर ती मला छान वाटत होती. म्हणजे प्रत्येक लुकवाईज टिकली पण मॅटर करते. नथ वगैरे घातली असती तर मे बी चंद्रकोर छान दिसली असती, पण ठीक आहे, मी त्या दिवशी घालणार नव्हते कारण मला बरंच शूट करायचं होतं. त्या दिवशी आपण चॅनल देखील स्टार्ट केलं. आता मी हे जे नेकलेस आहे ना, हे देखील ऑनलाईन घेतलं आहे मिशोवरून. बहुतेक 250 रुपयाला आहे फक्त, पण क्वालिटी खूप छान आहे आणि मी बरेच दिवस झालं वापरते. मला वाटते आता 2 ते 3 वर्ष झालं असतील याला. आणि याच्यावरती इयरिंग आहेत, ते पण छान आहेत. मी लिंक शेअर करते, पण ना हे आता आउट ऑफ स्टॉक आहे. बरेच दिवस झालं, मला खूप जणांनी विचारलं, पण मला शेअरच करता येत नाही कारण ते आउट ऑफ स्टॉकच आहे. बरेच दिवस झालं. मी फ्लिपकार्टवरती आहे का बघून तुम्हाला नक्की शेअर करते. आणि जे मिनी मंगळसूत्र आहे ना, ते सोन्याचं आहे, पण जे लॉंग मंगळसूत्र आहे ते सोन्याचं नाही आहे. मला एका माझ्या पाहुण्यांनी गिफ्ट केले, माझ्या प्रियंका दिदी म्हणून आहेत, त्या सांगलीला असतात, त्यांनी गिफ्ट केले. आणि ते दिल्यापासून एवढ्या जणांनी कमेंट्स दिलेले आहेत ना की ते खूप छान आहे, कुठून घेतलं. पण ते मला गिफ्ट दिले, त्यामुळे मी तुम्हाला त्याची लिंक देऊ शकत नाही. आणि त्यांनी पण ना कुठल्या तरी शॉपमधूनच माझ्यासाठी आणलं होतं आणि ते खूप छान दिसतं. सगळ्यांना वाटतं ते सोन्याचं आहे, पण ते सोन्याचं नाही आहे. तर आमच्या प्रियंका दिदीनी मला ते गिफ्ट केलेलं आहे. आणि ही साडी मी पुण्यामध्येच एका शॉपमधून घेतली. आम्ही जेव्हा गाडी घेतली होती ना, तेव्हा पूजेसाठी मला एक साडी हवी होती, म्हणून मी ही साडी घेतली होती. तर डेली व्हिडिओसाठी मी असाच मेकअप करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.